या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। समस्या कुठलीही असो, उत्तर मात्र एकच, जनता दरबार असे ब्रीदवाक्य असलेल्या आमदार माणिकराव कोकाटे यांची संकल्पना पुन्हा एकदा सुरू होत असून त्याची सुरुवात गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी टाकेत गटापासून होत आहे। या संकल्पनेचा असंख्य ग्रामस्थांनी स्वागत केले आहे। यापूर्वी आमदार पदावर असलेल्या आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येक महिन्याला त्यांच्या संपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात येत होते। ग्रामीण भागातून समस्या घेऊन येणाऱ्यांना प्रवास व इतर त्रास होत होता। त्यांचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने आमदार माणिकराव कोकाटे यांनी जनतेने आपल्याकडे न येता आपण जनतेत जाऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करावे या उद्देशाने गटागटात जनता दरबार भरविण्याचा निर्धार केला असून त्याची सुरुवात टाकेत गटापासून करण्यात येणार आहे। गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी टाकेत गटातील सर्वतीर्थ टाकेत येथील तुकाराम लॉन्स येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत जनता दरबार भरविणार असून शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी यावेळी हजर राहण्याबाबत तहसीलदारांना पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे। गेल्या 5 वर्षात ही संकल्पना बंद झाल्याने नागरिकांच्या समस्या सुटल्या नाहीत व पुन्हा एकदा जनता दरबार ही संकल्पना सुरू होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे। SN न्यूज साठी शाहबाज शेख। टाकेत परिसरातून शेतकरी दौलत किसन बांबळे, सिन्नरचे कार्यसम्राट आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी 23 तारखेला जनता दरबार सर्वतीर्थ टाकेत येथे ठेवला आहे। जनतेचे प्रश्न इतक्या भागही बी त्यांनी सोडवले जनता दरबार ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आता पण सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पावून झालेल्या भूमीमध्ये खेडगट टाकेतगण येथे जनता दरबार भरवण्यात आलेला आहे। येत्या 23 तारखेला कार्यसम्राट आमदार माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। तरी खेडगट टाकेतगणातील सर्व शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग असतील त्यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त माणिकराव कोकाटे साहेबच करू शकते, इतर कोणी करू शकत नाही। 15 वर्षाचा अनुभव मला आलेला आहे। आडसरे बुद्रुक गावचे माजी सरपंच संतोष अमृता साबळे यांना अनुभव आहेच आहे। कार्यक्रम साहेबांचं जर कामाची पद्धत बघितल्यानंतर ताबडतोब काम मार्गी लागल्याशिवाय राहत नाही। मी ज्योती दौलत बांबळे येत्या 23 जानेवारी 2020 रोजी आमदार माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी जनता दरबार याचे आयोजन केलेले आहे। तेव्हा टाकेत परिसरातील मी महिलांना विनंती करते का त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती करते। नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच वासाळी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। माझं नाव काशीनाथ कचरू कोरडे। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचा हक्काचं व्यासपीठ म्हणजे जनता दरबार आणि असा हा जनता दरबार आमच्या सिन्नर विधानसभाचे सर्वांचे लाडके आमदार माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी येत्या गुरुवारी 23/1/2020 रोजी जनता दरबार आयोजित केलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची या ठिकाणी टाकेत परिसर वाट पाहत होता तो म्हणजे जनता दरबार। या जनता दरबारामध्ये माणिकराव कोकाटे साहेबांनी अनेक प्रश्न या ठिकाणी तडीस लावलेले आहेत, अनेक समस्यांना वाचा फोडलेली आहे आणि म्हणून असा हा कार्यक्रम पुन्हा आयोजित केल्यामुळे परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। माझी अपेक्षा आहे की या सर्व कार्यक्रमासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक एकत्र येतील, आपल्या समस्या घेऊन येतील आणि मला आशा आहे की आपले सर्वांचे लाडके आमदार माणिकराव कोकाटे साहेब हे सुद्धा सर्व प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडतील, न्याय देतील। मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करेल की आपण मोठ्या संख्येने अशा या जनता दरबारला उपस्थित राहावं। धन्यवाद।